गेल्या 40 ते 50 वर्षापासून पेंदरफाटा येथे वास्तव्यास असलेल्या कष्टकरी झोपडीधारकांवर आज सिडको प्रशासनाने अचानक कारवाईचा बडगा उगारला। कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक गरीब कुटुंबाचे संसार रस्त्यावर आलेत। मात्र या संकट काळात वंचित बहुजन आघाडीचे नावडे विभाग अध्यक्ष संदेश घाडगे यांनी पीडितांच्या बाजूने ठाम भूमिका घेत सिडको प्रशासनाला धारेवर धरले। आज सकाळच्या सुमारास सिडकोचे पथक पोलीस बंदोबस्तात पेंदरफाटा येथे दाखल झाले। कोणतीही नोटीस न देता थेट झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात झाली आहे। वर्षानुवर्षे येथे राहणाऱ्या रहिवाशांनी याला कडाडून विरोध केलाय, मात्र प्रशासनाने त्यांचे ऐकून घेतलेच नाहीये। घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे संदेश घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। त्यांनी केवळ सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाबच विचारला नाहीये, तर कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याबद्दल प्रशासनाचा तीव्र निषेध केलाय। तुम्ही कारवाई करायला आलात, पण या गरिबांना नोटीस का दिली नाही? 50 वर्षे जे लोक इथे राहत आहेत त्यांना बेघर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही अन्यायाविरुद्ध हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घाडगे यांनी घेतली। प्रशासकीय दबावापुढे न झुकता संदेश घाडगे यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा आधार मिळालाय। आमच्या हक्कासाठी धावून येणारा नेता, अशा शब्दात झोपडीधारकांनी घाडगे यांचे आभार मानलेत। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण पेंदरफाटा इथे आहेत। पाहायला गेलं तर सकाळी बघताय की सिडको प्रशासनाकडून तलोजा MIDC पेंदरफाट्यावर एक धडक कारवाई करण्यात आली। त्या संदर्भात आपल्याबरोबर संदेश घाडगे साहेब आहेत। घाडगे साहेब, काय सांगाल? बघताय तुम्ही सकाळी सिडको प्रशासनाने धडक कारवाई केली, या संदर्भात बघता इतर झोपडीधारक जे 40 ते 50 वर्षापासून राहत होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली, या संदर्भात आपली काय माहिती? सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय। ॲक्च्युली सिडकोपाशी धडक कारवाई म्हणता येणार नाही, कारण कारवाई सिडकोपाशी कोणत्या प्रकारची नोटीस नाही दिली आहे। इथे ना कुठल्याही अतिक्रमण असे तरी फक्त एक अनाउन्समेंट झालेलं आहे आम्हाला की एकदा अनाउन्समेंट झालं, ते म्हणतात की आम्ही 15 दिवसाअगोदर नोटीस दिली आहे। कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस कुणाला मिळाली नाहीये। बरोबर। जर त्यांचं टेम्पररी शेल्टरला जर त्यांचं तोडण्याचं अतिक्रमण होतं, फुटपाथच्या बाजूचं अतिक्रमण होतं, तर त्यांनी तेवढं तोडायला हरकत नव्हती। बरोबर। पण त्यांनी काय केलंय, काही रहिवासी होते की 10 ते 15 घरं जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतात, मागील 40-50 वर्षापासून राहतात, त्यांच्याकडे ग्रामपंचायतीची टॅक्स पावती आहे। आता महानगरपालिका आल्यामुळे टॅक्स पावत्या बंद आहेत सध्या, की नगरपालिकेकडे दुर्लक्ष केलंय की काय असं झालेलं की त्यांना टॅक्स पावत्या मिळाल्या नाही। बरोबर। पण ज्या जुन्या घरपट्ट्या होत्या, जुन्या घरपट्ट्याच्या बेसिसवरती जर बघितलं, त्यांचा इथे जो आदिवास आहे तो 40 ते 50 वर्षाचा आहे। त्याच्यानंतर ते कागदपत्र दाखवल्यानंतर सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्याने कारवाई केली। ही कारवाई होती की मुजोरीशाही होती? झोपडपट्टी धारकाकडे मीटर किंवा लाईट बिल होतं का त्यांच्याकडे? झोपडपट्टी धारकांना महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाने ऑलरेडी लाईट प्रोव्हाइड केलेली आहे। बरोबर। त्यांच्याकडे मीटर्स वगैरे सुविधा अवेलेबल, बिल येतात, सर्व आहे। पण यांनी अतिक्रमण जेव्हा तोडण्यासाठी आले, अतिक्रमणच्या अंतर्गत आल्यानंतर आले, MSCB सोबत घेऊन आले, पोलिसांचा फौजफाटा घेऊन आले, पण यांनी जे तोडलं त्याच्या अगोदर 15 महानगरपालिका तिथे सर्वे केलेले, असं एक नाही, जवळ इथे झोपडपट्टी अस्तित्व 72 पासून आहे, जवळ 1972 पासून झोपडपट्टी अस्तित्वात आहे। 70 ते 80 वर्षाचा काळ असेल हा। भरपूर जणांचे आमच्याकडे सर्वे मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ह्या सर्वे झाला का? हे काय हे दिसतं, तुम्ही जर झूम करताय तर बघा, सर्वे झालेले आहेत। यामध्ये लोकांच्या ग्रामपंचायतीच्या टॅक्स, लाईट बिल आहेत। बरोबर। याच्यामध्ये यांच्या घरपट्ट्या पण आहेत, हे ग्रामपंचायत नाव आहे, प्रत्येकाच्या आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली। जर महानगरपालिकेचे घरपट्टी नाही पण ग्रामपंचायतची होती, नगरपालिकेने अद्याप इकडे घरपट्ट्या दिल्या नाहीयेत, तर त्याला चुकीची कारवाई केली असं म्हणता येईल का? त्याला काय आजची झाली तर यांनी जी कारवाई केली तेव्हा असं कळवण्यात आलं होतं की ही कारवाई फक्त टेम्पररी जे बनवलेले कमर्शियल होते त्यांच्यावरती होणार होते। बरोबर। पण ही कारवाई झाली की रेसिडेंट मध्ये पण कारवाई झालेली आहे, कारण की त्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी काही बांधकाम केलं नाहीये। बरोबर। म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली, मग त्यांच्या पेपरला नलनवाडी केलेलं, त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। बरोबर। हे मुजोरीशाही झाली ना सिडकोची। बरोबर। आता यांचं पुनर्वसन कसं करायचं? यांचा संसार आहे, यांचे मुलं बाळ, महिला ज्या रस्त्यावर आलेल्या, आता याचा पर्याय काय? सिडको यांचं पुनर्वसन कुठे करणार आहे? आता पाहायला गेलं तर बघता तुम्ही, आता ते तर बेघर झालेले आहेत, पण पुढची भूमिका आपली काय असणार आहे? आमची भूमिका एवढीच आहे की सिडकोने लवकरात लवकर या 10 ते 15 घरांचं पुनर्वसन करावं
आणि यांच्या घरपट्ट्या जर असतील त्या टाकवं तर नगरपालिकेने इकडे लक्ष घालावं. मग यांना कुठे कुठल्या योजनेअंतर्गत घरं देतात ते बघावं आणि टेम्पररी तरी यांना त्या प्लॉटवर राहण्याची परवानगी देण्यात यावी. जर तसं नाही होत आहे वंचित बहुजन आघाडीकडे तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन फक्त पक्षाचं नसेल, हे या झोपडपट्टी धारकांसाठी समाजाचं आंदोलन आहे, हे लक्षात ठेवावं आणि याच्यासाठी सगळ्या पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. की हे कुठल्या एका पक्षाचं आंदोलन नाहीये, हे सामान्य नागरिकांसाठी केलेलं आंदोलन असणार आहे. तुम्ही एक मोठा आवाज उठवतो संदेश गाडगे साहेब, पाठीवर बघता ते काकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. एखाद्याचं जर ज्याने आयुष्य खर्च घातलं त्या जागेवर जर ते अश्रू निघणारच. हे अश्रू काढताना सिडकोला काहीच वाटलं नाही अजूनपर्यंत. आम्ही मुदत मागत होतो की ते रेसिडेंट आहेत ना ती 10 ते 15 घरं सध्या थांबवा, 1 हप्त्याची किंवा 15ची मुदत वाढ द्या. आम्ही स्वतः याच्यावरती सिडकोशी भेटून मीटिंग घेऊन बघू काय तोडगा निघतोय, नाही तर आम्ही स्वतः खाली करू. पण कोणत्याही प्रकारची दया माया दाखवण्यात आली नाही आणि त्यांच्या घरावरती कारवाई केली. आता कुठला आपण पत्रव्यवहार करणार आहे सिडकोकडे? आता सिडकोला आम्ही सगळ्यात पहिले पत्र सिडकोला करणार आहोत की यांचं पुनर्वसन कसं करणार आहे. त्याच्यात आमच्या पत्रावर जाणार आहेत आमचे सर्व ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांना पत्र जाणार आहे की या लोकांना घरं कुठून देणार, पुनर्वसन कुठले आणि SRM मधून जे घरं घेण्यासाठी आमचा प्रतिबंध असणार की SRM मध्येच घरं मिळाली पाहिजे आमच्या लोकांना. नक्कीच.